एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। शेतातील उभ्या पिकावर वन्य प्राण्यांचा हौदास, शेतकऱ्यांचे चारही बाजूनी नुकसान, शेतकऱ्यांचा वाली कोण, बळीराजा चिंतातूर, सरकार मात्र उदासीन। सध्या शेतात नुकतीच उभी असलेल्या पिकांवर वन्य प्राण्यांच्या कळपांच्या हौदासामुळे नुकत्याच छोटे छोटे पिके मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होत आहेत। रानडुक्कर, नीलगाय, माकडे व इतर वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या कष्टाने उभ्या केलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे। आधीच अनियमित पाऊस, वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे अडचणीत असलेला बळीराजा आता वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे अधिकच चिंतेत सापडला आहे। अनेक शेतकरी रात्रभर शेतात जागरण करून पिकांचे संरक्षण करत आहेत, तरीही वन्य प्राण्यांच्या कळपांमुळे सोयाबीन, कापूस, मका, तूर आणि इतर पिकांचे मोठे नुकसान होत आहे। यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे। शासनाने वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य व त्वरित नुकसान भरपाई द्यावी, तसेच वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। शेतकऱ्यांचा वाली कोण हा प्रश्न आज प्रत्येक बळीराजाच्या मनात निर्माण झाला असून शासन व संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। मुख्य संपादक विनोद माहुरेसह रवींद्र नेवल, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी।